शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवड। इतिहास विभागातील क्वेश्चन्स आहेत। शिवकाळात हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला हिरोजी इंदुलकर। नजीब खान हा यांचा सरदार होता, उत्तर रोहिलांचा। कोण बरे? मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे। पोवाडे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले। घटनाक्रम लिहा। आष्टीची लढाई, मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व होते। इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकावला आणि नागपूरकर भोसले यांनी ओडिशा जिंकला। सुरुवातीचा घटना आहे मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व होते। दुसरी घटना आष्टीची लढाई। तिसरी घटना इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकावला आणि चौथी घटना नागपूरकर भोसले यांनी ओडिशा जिंकला। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर अफजल खानाची भेट, लाल महालावर छापा, आग्र्यातून सुटका आणि जयसिंगाची स्वारी। संभाजी महाराजांना जिंजीराची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले होते? उत्तर कारण औरंगजेब हा स्वराज्यावर चालून आला होता, म्हणून संभाजी महाराजांना जिंजीराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले होते। प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा। शिवरायांनी बांधलेली मंदिरे: भवानी देवी मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर। शाहू महाराजांनी रघुजी भोसले यांना चौथाईचे अधिकार दिले प्रांत: उत्तर बंगाल, बिहार, ओडिसा। डावीरांनी पुढे आणलेली नवी सरदार घराणे: उत्तर शिंदे, होळकर, गायकवाड आणि पवार। लिहिता हो पानिपतच्या लढाईचे परिणाम। पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला। महाराष्ट्रातील एक संबंध तरुण पिढी गारद झाली। अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले। पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले। महादजी शिंदे यांचा पराक्रम। माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील खासदारकी महादजी शिंदे यांना दिली। ते पराक्रमी होते। पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची सत्ता वर्चस्वाखाली आली। भाग 2 नागरिक शास्त्र। एकामागोमाग कोणता शब्द लिहिशील बरं? 6 ते 14व्या गटातील सर्व मुलामुलींना टिंबटिंब घेण्याचा मूलभूत हक्क आहे: उत्तर शिक्षण। हक्कभंगासंबंधी आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते न्यायालय। शैक्षणिक हक्क मिळाल्यामुळे टिंबटिंब विकासासाठी संस्था स्थापन करता येते भाषेच्या। थोडक्यात उत्तरे लिही। संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत, ती कोणती? उत्तर स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्या, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा। देशासाठी असणारी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत? उत्तर प्रत्येक नागरिकाने देशाच्या संविधानाचे पालन करावे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे। विभाग भूगोल। काढलेल्या जागी कंसातील योग्य शब्द लिही। महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात टिंबटिंब मृदा आढळते: उत्तर रेगूर। उत्तर गोलार्धात टिंबटिंब हा सर्वात मोठा दिवस असतो: उत्तर 21 जून। धार्मिक कारणामुळे टिंबटिंब वस्त्यांची निर्मिती होऊ शकते: केंद्रित। पुढील विधाने चुकी बरोबर ते लिही। विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो: बरोबर। केरळ राज्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होतो: उत्तर बरोबर। एका वाक्यात उत्तरे लिही। फलोद्यान शेतीत कोणत्या फळांचे उत्पादन घेतले जाते? उत्तर संत्री, नारळ, डाळिंब, द्राक्षे इत्यादी। प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण कशाच्या आधारे दाखवता येते? उत्तर समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने। थोडक्यात उत्तर लिही। संपात दिन म्हणजे काय? या दिवशी दिवस व रात्र समान असतात व वसंत ऋतूचा प्रारंभ होतो, तो दिन म्हणजे वसंत संपात दिन। शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद कर। भारतात मोसमी हवामानातील प्रदेश आहे:
नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो, त्यामुळे ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित असतो. माहिती लिहि. मधमाशी पालन. मधुमेण यांचे उत्पादन मिळवण्यासाठी मधमाशी पालन केले जाते. शेतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मानवी वस्तींच्या स्थानावर परिणाम करणारे घटक. उत्तर. वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भूपृष्ठ रचना, सुपीक जमीन, हवामान, वनस्पती, पाण्याची उपलब्धता इत्यादींचा समावेश होतो. फलोद्यान. फलोद्यान शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षीय फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. सविस्तर उत्तरे लिहा. मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्ये. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते, त्यामुळे यंत्राचा फारसा वापर केला जात नाही. या शेतीत मनुष्य बळ दिले जाते. मळ्याच्या शेतीत व्यापारी पिके घेतली जातात. पिकांची विविध प्रकारे लागवड केली जाते. या शेतीमध्ये अन्नधान्य उत्पादन घेतले जात नाही, केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाले. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती द्या. प्रदेशिक मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असून हवामानानुसार आणि खडकांच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे वितरण होते. प्रादेशिक हवामान प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. जैविक घटक खडकाचे विदारण होऊन मृदा तयार होतो. मूळ निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे खडकाचे विदारण, हवामान, जैविक घटक यांचा समावेश होतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.